आत येऊ कसं या. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. बसा. कुठून आलात बरं? सर मी बोरिवली मधून आलो, बोरिवली तालुका, जिल्हा मुंबई. सो बोरिवलीच्या आहात तुम्ही? ओके, बोरिवली ईस्ट. मुंबई समोरच्या काय समस्या आहेत बरं सध्या? सर सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे ट्रॅफिक ही सगळ्यात मोठी समस्या सध्या मुंबईला भेडसावत आहे. तसेच स्ट्रक्चर झोपडपट्टी असेल, झोपडपट्टी खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि गुन्हेगारी आणि तसेच ज्या लहान मुलं असतात त्यांना अपहरण करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तसेच सुरक्षा, आपल्या जीवनाची सुरक्षा, जसं की लोकल ट्रेन असेल, लोकल ट्रेनमधून प्रवास करताना खूप अपघात होत आहेत. ती एक समस्या मोठी आहे मुंबई शहराला. बरेच समस्या आहे बघा मुंबईत, बरोबर. तरी तुम्ही मुंबईलाच अप्लाय केलं? सर मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, तसेच माझं स्वतःचं घर सुद्धा मुंबईमध्येच आहे. आता बरीच लोक आहेत बघा पुण्यातली, त्यांनी मुंबई अप्लाय केलं, कोणी मुंबईचं आहे त्यांनी नाशिक अप्लाय केलं. मग तुम्ही एवढ्या समस्यांमधून बाहेर पडला असता की? कुटुंबासोबत राहायला मला नक्कीच आवडेल, त्यामुळे तिकडे आपण कुटुंब घेऊन जाऊ शकतो ना सर. परत दुसऱ्या सिटीमध्ये सेटल होणं, घर घेणं खूप कठीण आहे, त्यामुळे. बर. तुम्ही हे जे कोर्सेस केलेले आहेत, GCC, TBC, काय फुल फॉर्म आहे याचा? सॉरी सर, मला आता व्यवस्थित आठवत नाही. जीचा कम्प्युटर कोर्स CCचा आहे, जी बद्दल आठवत नाही व्यवस्थित. बर, ठीक आहे. सो आता सध्या भारताला नवीन न्यायाधीश मिळालेले आहेत, सरन्यायाधीश. सरन्यायाधीश कसे नियुक्त केले जातात बरं, काय प्रक्रिया आहे? तर वयाने सगळ्यात ज्येष्ठ असलेले व्यक्ती त्यांना राष्ट्रपती नियुक्त करतात. वयाने जे ज्येष्ठ असतील ते? जे त्यांचं 34 नाही, आता 33+1 न्यायाधीश, त्यांच्यामधूनच एकाची निवड केली जाते. ओके. असा निकष कशात आहे बरं? संविधानामध्ये आहे का, त्याचा काही कायदा आहे, काय आहे, कुठून आलं बरं हे सगळ्यात सर्वोच्च? परंपरा आहे आतापर्यंत की ज्येष्ठ व्यक्तीला सरन्यायाधीशपदी नेमणूक करत आलेले आहे परंपरेनुसार. आणि आता सध्या जे आहे लेडी ऑफ जस्टिस पण न्यूज मध्ये बघा. ओके, न्यायदेवतेचा पुतळा. हो. ओके, काय बरं त्याच्याबद्दल काय का न्यूज मध्ये येते? ते न्यायदेवतेचं आपले माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी मूर्तीची रचना बदललेली आहे. त्याच्या हातात पूर्वी तलवार होती, तिथे संविधान दिलेलं आहे आणि डोळ्यावरची पट्टी न्यायदेवच्या काढलेली आहे. वेशभूषेत काही फरक आहे का? भारतीय संस्कृतीची साडी ऍड केलेली आहे. बर. तलवारीचा आधी काय सिग्निफिकन्स होता? सर सॉरी, सांगता येत नाही. मला सांगा, तुम्ही मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी आहात. येस सर. कोण आहे सध्या कुलगुरू मुंबई विद्यापीठाचे? रवींद्र कुलकर्णी सर. मुंबई विद्यापीठ हे रिझल्ट वेळेवर न लागणं, लेट लागणं, अशा गोष्टींसाठी वारंवार न्यूज मध्ये असतं, असं काय बरं? सर नाही, माझ्या ऐकण्यात आलं नाही. वेळेवर चालले काही अंतर्गत प्रशासनामुळे काही वेळ होत असेल दिरंगाई, पण सहसा जास्त होत नाही. सो 2020 मध्ये तुम्ही पास आउट आहात? येस सर. तुम्ही फक्त ह्याच एक्झाम साठी प्रिपेअर करता की इतर पण एक्झाम देता? स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करतोय. ओके. MPSCच्या कंबाईन मध्ये ग्रुप सीचं होतं. बरं. क्लर्क, मंत्रालय क्लर्कचं केलेलं टार्गेट. मग जर उद्या तुम्हाला तिकडे जॉब मिळाला तर तुम्ही सोडून द्याल का? नाही सर, जमणार नाही. तुमचं ग्रॅज्युएशन कशामध्ये झालेलं आहे? बॅचलर ऑफ मास मीडिया सर. मास मीडिया. भारताची जी मीडिया आहे सध्याची, येस. कोणकोणते चॅलेंजेस आहेत त्याच्यासमोर? सर मीडियामध्ये आता जो राजकीय दबाव आहे तो वाढताना दिसत चाललेला आहे, त्यामुळे तो एक सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि आताच्या घडीला जे खरं दाखवलं जात आहे, खरं एक पडदा मागे ठेवला जातो, ती एक समस्या आहे. कारण राजकीय दबावामुळे चॅनल कुठेतरी दबावात पडत आहेत. असं एक. तुम्हाला फेक न्यूजचा इश्यू माहिती आहे? हो सर. फेक न्यूज असतात बघा, काय उपाययोजना असतील बरं फेक न्यूज कमी करायच्या असेल तर? सर फेक न्यूजवर समस्या कमी करण्यासाठी एक समिती नेमली पाहिजे माध्यमांनी, जेणेकरून ते ग्राउंड लेवलला जाऊन क्रॉस चेकिंग करू शकतात आणि पडताळणी करू शकतात. एवढं शक्य आहे का बरं करणं? सर त्या लेवल आता टेक्नॉलॉजी वाढली, टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण करू शकतो. तुम्ही करता का यूज सोशल मीडिया? हो सर.
कोणकोणते प्लॅटफॉर्म सर वापरतात? व्हॉट्सअप यूज करतो. एकच तेवढा? हो. ओके. व्हॉट्सअपवरती आपण बघतो की बऱ्याच वेळेस सायबर क्राईम घडतात. हो सर. कोणत्या प्रकारचे गुन्हे घडतात बरं? सर एखाद्या ग्रुपमध्ये लिंक टाकणं, त्या लिंकवर क्लिक केल्या केल्या काहीतरी आपल्या अकाउंटमधून पैसे कट होणं, अशा प्रकारचे प्रकार वाढत चाललेले आहेत. मोबाईल हॅक होणं डायरेक्ट. ओके. डेट. ज्युनियर क्लर्क हे जे पद आहे, काय कार्य आहे बरं या पदात? तर या पदाचं पहिलं काम, महत्त्वाचं काम म्हणजे जे काही न्यायालयाला पत्र व्यवहार होतो त्याचा आवक जावकाच्या नोंदवहीमध्ये करणे, तसेच अटक वॉरंट काढणे, नोटीस बजावणे, समन्स काढणे आणि तसेच वरिष्ठांना वेळोवेळी काम त्यांच्या अंडरमध्ये काम करणे. कम्प्युटर यूज करत असताना या आपण बघतो की फाईल सेव्ह करताना दोन ऑप्शन दिसतात आपल्याला. Yes. एक असतं सेव्ह आणि दुसरं असतं सेव्ह ॲज. Yes. काय डिफरन्स आहे दोन्ही? सर आपल्याला एक्झिस्टिंग फाईलमध्ये जर एखादी आपला डॉक्युमेंट सेव्ह करायचा असेल तर तो फाईल सेव्हमध्ये डायरेक्ट करायचा, आणि जर वेगळ्या नावाने फाईलला नाव द्यायचं असेल, वेगळा डॉक्युमेंट सेव्ह करायचं असेल वेगळ्या नावाने, तर आपण फाईल सेव्ह ॲज करतो. आणि शॉर्टकट की काय सेव्ह फाईल F12 सर सेव्ह ॲजसाठी, आणि कंट्रोल एसने सेव्ह होतं. तुझ्या हॉबीज आहेत की नाही हो सर. सांगा. तर पोहायला आवडतं मला. स्विमिंग. ओके. स्विमिंगचे प्रकार माहिती आहेत तुम्हाला? हो सर. सांगा. साईड स्ट्रोक, बॅक स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक आणि बटरफ्लाय, आणि तसेच फ्रंट क्रॉल, त्यालाच फ्री स्टाईल म्हणतात. ओके. ऑलिम्पिकमध्ये बघा स्विमिंगची मॅरेथॉन सुद्धा झाली होती, माहिती आहे? किती किलोमीटरची असते बरं? सर 400 मीटर, 200 मीटर असे वेगवेगळे प्रकार आहेत. मीटर मॅरेथॉन. मॅरेथॉनचं सर नाही बघितलं नाही. बरं. तुम्ही कधी कोर्टाला व्हिजिट केलंय? सर करण्याचा प्रयत्न केला. आमच्या बोरिवलीमधून जवळच आहे दिंडोशी ब्रांच, मुंबई सिटी सीटची, परंतु आतमध्ये मला एंट्री दिली नाही. त्यांचा रिझल्ट लागला तेव्हा मी कसं कामकाज चालतं ते बघण्यासाठी इच्छुक होतो, परंतु पोलिसांनी मला तिथे अडवलं की कुठे जायचं आहे, इन्क्वायरी केली. बरं. कोर्टाच्या बाहेर बघा एक डिजिटल बोर्ड लागलेला असतो, माहिती आहे तुम्हाला? हो माहिती. काय म्हणतात त्याला? जस्टिस क्लॉक सर. बरं. काय वैशिष्ट्य आहे त्याचं? सर जे काही आता पेंडिंग केसेस वगैरे आहेत ते सर्वसामान्य कळायला पाहिजे यासाठी ते लावलेलं आहे. किती पेंडिंग केसेस आहेत त्या. काय क्रम असतो बरं त्याच्यामध्ये? सर वर्षाच्या किती, एक वर्षभराच्या किती आहेत, परत वरती महाराष्ट्रामध्ये किती आहे, वेगवेगळ्या राज्यांमध्ये किती आहे. उतरता क्रम असतो का चढता क्रम असतो वरून खाली? केसेस सगळं वरून खाली. ओके. तुमच्या बोटाला शाई लावलेली बघा आता मतदानानंतर. येस. काय असतं बरं या शाईमध्ये? नायट्रेट, सिल्वर नायट्रेट. ओके. आणि काय त्याचं वैशिष्ट्य आहे बरं, का ते टाकलं आता त्याच्यात? सर ते बोटाची शाई निघू नये, दुसऱ्यांदा परत एखाद्या व्यक्तीने डबल मतदान करू नये यासाठी ती शाई यूज केली जाते. येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. थँक्यू.